मी MPSC ला सुरुवात केली आणि सुरुवात तर केली, पण नेमकं आता करावं काय? म्हणजे अभ्यास कसा करत असते किंवा मेन्स काय असते, प्री काय पहिल्या ह्याच्यातच मी प्रिलिम पास केली, मेन्स दिली, पण मेन्समध्ये काही कारणास्तव सिलेक्शन 1-2 मार्कांनी नेहमी कटायचं. मग परत पहिल्यापासून सुरुवात केली 2020 ला प्री मेन्स इंटरव्ह्यू दिला. त्यानंतर 2020 ला मग माझी असिस्टंट प्रोजेक्ट ऑफिसर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून निवड झालेली आहे. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्टेपअपच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये स्वागत करतो. आज आपल्या खास चर्चेमध्ये आपल्यासोबत आहेत निखिल वाघ सर. ह्यांचं 2020 मध्ये म्हणजे कोविडच्याच काळामध्ये जी परीक्षा राज्यसेवेची झाली होती, तर त्यामधून सिलेक्शन झालं होतं आणि त्यांना असिस्टंट प्रोजेक्ट ऑफिसर ही पोस्ट मिळाली होती. तर त्यांच्याबद्दल थोडंसं आपण जाणून घेऊया. निखिल वाघ सर, आपलं खास स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये. सर, तुमच्याबद्दल थोडीशी बेसिक इन्फॉर्मेशन, तुमचं गाव असेल, तुमचं शिक्षण किंवा ओव्हरऑल जो ॲस्पिरंट म्हणून तुमचा प्रवास होता, तर त्याबद्दल थोडीशी माहिती द्या. बेसिकली मी यवतमाळवरून आलेलो आहे, म्हणजेच विदर्भातून आम्ही बिलॉंग Yes. करतो. तर जेव्हा मी जेव्हा 9वी-10वीत होतो, तेव्हाच मी ठरवलं होतं की मला आता अधिकारी बनायचं आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोन मी लहानपणीच एम माझं क्लिअर होतं की मला अधिकारीच बनायचं आहे. त्याच्यामुळे मग मी 11वी-12वीला सायन्स फील्ड घेतली. नंतर प्लेन ग्रॅज्युएशन केलं BSc मध्ये आणि नंतर मग मी MPSC ला सुरुवात केली आणि 2016-17ला सुरुवात केली आणि परीक्षा देत गेलो. पहिले सुरुवात तर केली, पण नेमकं आता करावं काय? म्हणजे अभ्यास कसा करत असते किंवा मेन्स काय असते, प्री काय असते, काही माहिती नव्हतं. मग काय तर जे झालेले अधिकारी आहेत त्यांच्याकडून माहिती घ्यायची आणि आपला अभ्यास करायचा ही सुरुवात केली. त्यानंतर मग 17ला ला कंबाईनच्या परीक्षा देत राहिलो. प्रिलिम पास व्हायचो. पहिलेपासून थोडासा व्यवस्थित अकॅडमिक असल्यामुळे प्रिलिम्स मी पास करायचो. पहिल्या ह्याच्यातच मी प्रिलिम पास केली, मेन्स दिली, पण मेन्समध्ये काही कारणास्तव सिलेक्शन 1-2 मार्कांनी नेहमी कटायचं. 2017ला PSI, STI, ASO याच्या प्री दिल्या, 18ला दिल्या, 19ला दिल्या. अशा मी कंबाईनचा अभ्यास करायचो आणि प्रिलिम्स द्यायचो, मेन्स द्यायचो. परत 1-2 मार्कांनी माझं काहीतरी राहून जायचं. मग 2019ला मला स्वतःलाच कळलं की आपण जो कंबाईनचा अभ्यास करताय, पण आपल्या जर सगळ्या परीक्षा निघत आहे म्हणजे काहीतरी आपली स्ट्रेंथ थोडी जास्त आहे. मग आपण काय करावं? तर मग मी राज्यसेवेवर शिफ्ट झालो. 2019 पासून मी राज्यसेवेचा अभ्यास चालू केला. 19ला पहिल्याच याच्या अटेम्प्टमध्ये प्रिलिम्स पास झालो, मेन्स पास झालो आणि इंटरव्ह्यूला पण क्वालिफाय झालो आणि पण शेवटी अपयश आलं आणि फायनल सिलेक्शन झालं नाही. मग परत पहिल्यापासून सुरुवात केली. 2020ला प्री मेन्स इंटरव्ह्यू दिला. त्यानंतर इंटरव्ह्यू दिला आणि 2020ला मग माझी असिस्टंट प्रोजेक्ट ऑफिसर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून निवड झालेली आहे. हा प्रवासात माझ्या जवळपास 19 मुख्य परीक्षा आणि 5 मुलाखती झालेल्या आहेत. या बापरे! इतक्या साऱ्या अनुभवानंतर हे जे काही यश ते खूप प्रदीर्घ प्रत्येक काळानंतर संघर्षातून आणि आलं. संघर्षानंतर यश मिळालेलं आहे. आणि जवळपास 19 मुख्य परीक्षा, 5 इंटरव्ह्यू, म्हणजे दॅट्स अ ग्रेट फीट. आणि म्हणायला आता म्हणू शकतो आपण आता सिलेक्शन झालेलं आहे. म्हणायला सोपं वाटतं किंवा इतकं अभिमानास्पद सुद्धा आहे की एवढा संघर्ष केला आणि इतक्या मेन्स लिहिल्या, इंटरव्ह्यूज दिले आणि त्यानंतर हे सिलेक्शन होणं. म्हणजे ह्यामध्ये सर तुम्हाला काय वाटतं की म्हणजे थोडक्यासाठी तुमचं 1-2 मार्कांसाठी, 2-4 मार्कांसाठी वगैरे सिलेक्शन राहिलं, तर मग अशा कोणत्या 2-3 गोष्टी महत्त्वाच्या असतील किंवा एखादी कोणती अशी गोष्ट महत्त्वाची असेल जी तुम्हाला हिट केली किंवा त्यामुळे तुमचं सिलेक्शन झालं फायनली, काय सांगू शकाल? आता बघा, पहिले मी घरी अभ्यास करायचो लॅबमध्ये जाऊन, पण तेव्हा आपले कॉम्पिटिशन कळत नव्हते. मग मी काय केलं तर 2019ला मेन्सच्या वेळेस पुण्याला आलो, स्टेप अप जॉईन केली आणि सरांची बॅच केली आणि सरांची टेस्ट सिरीज जी आहे ती जॉईन केली. मग सरांचा जो अप्रोच बिल्डिंग सेशन होता तो मला इतका भन्नाट आवडला की मी त्या अप्रोचच्या भरोश्यावर जे अननोन प्रश्न कसे टॅकल करायचे हे इतक्या चांगल्या प्रकारे शिकलो. तो अप्रोच आणि स्वतःचा अभ्यास आणि मग टेस्ट सिरीज यामध्ये नेहमीच माझा टॉप 5 मध्ये ते नाव राहायचं. त्यावरूनच कळलं की माझा कॉन्फिडन्स बिल्ड झाला की मला समजलं की आपण
आता जर चांगल्या प्रकारे काही दिवसातच अभ्यास केला तर आपण नक्कीच आपण नोकरीला लागू शकतो, हा कॉन्फिडन्स मला दिलीप सरांनी दिला. आणि त्याच दृष्टीने मी अभ्यास केला आणि आज अधिकारी म्हणून कार्यरत आहे. ओके, ओके. सो नाईस टू हिअर दॅट. म्हणजे महत्त्वाच्या ज्या गोष्टी असतात अभ्यासामध्ये, सर मला करेक्ट करा किंवा ॲड करा जर मी काही एखादी गोष्ट मिस केली असेल. तर एक राइट अप्रोच किंवा तुमची स्ट्रॅटेजी जी असेल अभ्यासाची, म्हणजे आता परीक्षा ही परीक्षा असते, ऑब्जेक्टिव्ह असू द्या किंवा डिस्क्रिप्टिव्ह असू द्या. तर तुमचा प्लॅन खूप महत्त्वाचा असतो. अ, ही परीक्षा आली, ती परीक्षा आली, त्यापेक्षा तुम्हाला काय करायचं हे आधी ठरवा. पहिली स्ट्रॅटेजी. दुसरी गोष्ट तुमचा तुमचा अप्रोच असेल किंवा अभ्यासाची पद्धत. तिसरी रिव्हिजन. आणि चौथं सर नोट्स मेकिंग. म्हणजे सरांनी सांगितलं की ज्या पद्धतीने दिलीप सरांनी सांगितल्या, त्यांनी नोट्स बनवल्या. तर ह्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित नोट डाउन करा आणि तुमचा अभ्यासाचा प्लॅन ठरवा. बरोबर आहे सर? किंवा Right. एखादी गोष्ट ॲड करायची आहे तुम्हाला? राईट. माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्याला सगळ्यात पहिले ध्येय निश्चित करणं आवश्यक आहे. ध्येय निश्चित त्यानंतर त्यासाठी योग्य नियोजन आणि तिसरी महत्वाची गोष्ट त्यासाठी योग्य मार्गदर्शन. या तिन्ही गोष्टी जर का आपल्याजवळ असल्या की आपल्याला लवकर यश मिळतं. म्हणून आपली जे काही स्टेप्स आहेत त्या कधी चुकू द्यायच्या नाही. म्हणजेच काय, तर स्टार्टिंगला आपला बेस बनवायचा आहे. तर आपल्याला ज्या काही स्टेट बोर्ड एनसीईआरटी जे बुक्स आहेत तिथूनच सुरुवात करायची. तिथूनच आपला बेस बनवायचा. त्यानंतर आपला सिलेबस असतो तो व्यवस्थित चाळणे. त्यानंतर मग प्रत्येक विषयासाठी एक एकच रेफरन्स बुक आणि शेवटी पीवायक्यूचा खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करणे. हो. जसे आता आता लॉजिक बुस्टर सारखे खूप चांगले पुस्तक अवेलेबल आहेत. त्यातून अभ्यास जर तुम्ही केला तर तुम्हाला खूप लवकर यश मिळेल, जेणेकरून तुम्हाला तुमचे जे काही स्वप्न आहे ते नक्की गाठता येईल. येस. प्लीज प्लीज स्टुडंट्स तुम्ही नोट डाऊन करा. या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. सर ह्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की जेव्हा आता 2020चा जो काळ होता, कोविड, म्हणजे अक्षरशः फुल ऑफ अनसर्टनिटी होती. काय चाललंय, आसपास घडतंय, आणि त्यावेळेस तुम्ही तर लायब्ररीमध्ये अभ्यास वगैरे करायचा. आणि लायब्ररीमध्ये पाहिलं तर त्यावेळेस असं असायचं की कोण ना कोणतरी खोकत असायचं. आणि कुठून तरी खोकताना आवाज आला की सगळे परत मास्क आणि हे ते करा. म्हणजे टेन्शन. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही अभ्यास केला 2020-21, तर तो काळ पीक होता. मग त्यावेळेस जी फायनल सिलेक्शन लिस्ट आली आणि त्यामध्ये तुमचं नाव होतं, तर तुमची त्यावेळेस भावना किंवा रिॲक्शन काय होती? तुम्ही काय केलं? आता बघा, जेव्हा आम्हाला कोविडमध्ये एक्झाम समोर जायची तेव्हा लॅब बंद झालं होतं, सगळं बंद झालं होतं. मग मी स्वतः रूम भाड्याने केली होती. माझे 2-3 मित्र घेतले आणि मी तिथेच अभ्यास करायचो. तिथे अभ्यास खूप करत गेलो. सरांचं गायडन्स घेत गेलो. आणि मग जेव्हा सिलेक्शन झालं, मला आजही आठवते, 31 मार्चचा जो दिवस होता, तेव्हा फायनल रिझल्ट लागला आणि एकच जे काही सर्व अपयश होतं ते सगळं यशात बदललं. हो. आणि जो स्वप्न होतं ते पूर्ण साकार झालं. त्यानंतर इतका आनंद की माझ्या यवतमाळ शहरातून माझ्या 2 रॅली निघाल्या, अच्छा. की 2 मिरवणुका निघाल्या जिप्सीवरून. आणि खूप लोक, डीजे, बँड्स, सर्व इतकं छान वाटायचं की म्हणजे असं वाटायचं की आपण आयुष्यात जे काही पाहिजे होतं ते आपण मिळवलं आहे. ओके. म्हणजे तो अनुभव, म्हणजे एवढं 6-7 वर्षाचा प्रदीर्घ संघर्ष आणि प्रवास, आणि फायनली जेव्हा त्या, म्हणजे आम्ही युपीएससी मध्ये बघायचो मित्र वगैरे, तर त्या पीडीएफला होली पीडीएफ म्हणायचं, म्हणजे पवित्र अशी पीडीएफ ज्याच्यामध्ये आपण नाव पाहिल्यानंतर तो खरंच अवर्णनीय असा एक्सपिरियन्स असतो. आणि वरात वगैरे ह्या गोष्टी. इव्हन माझा एक मित्र होता, तो आय सिलेक्शन झालं त्यांचं कोल्हापूरमध्ये, शाहूवाडीमध्ये. तर त्याची हत्तीवरून वरात निघाली होती सर. तर खरंच खूप असा संस्मरणीय असा क्षण असतो तो. आणि सर पुन्हा त्यासाठी तुमचं अभिनंदन. तर वळूया आपल्या पुन्हा पुढचा जो प्रश्न आहे तो आपला असा असणार आहे की त्यानंतर तुमचं ट्रेनिंग झालं किंवा एपीओ मधून सिलेक्शन झाल्यानंतर पुन्हा वनामतीमध्ये तुम्ही एक ट्रेनिंग झालं, तर तो ट्रेनिंगचा एक्सपिरियन्स कसा होता आणि त्या ट्रेनिंगचा तुम्हाला आता फायदा तुमच्या रिअल जी पोस्टिंग आहे तर त्यामध्ये कसा होतो? बघा, आपलं सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला 2 वर्षाचं प्रोबेशन पिरियड असतो. त्यामध्ये वनामती, यशोदा यासारख्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपलं खूप चांगल्या प्रकारे ट्रेनिंग होतं. त्यामध्ये फाउंडेशन कोर्स असेल, टेक्निकल असेल, या गोष्टी जे काही आपण तिथे शिकतो त्या खूपच अविस्मरणीय असतात. कारण त्या अकॅडमीत शिकतो, सोबतच आपल्याला महाराष्ट्र दर्शन, भारत दर्शन, दिल्ली, संसदेत बसून आपण लाईव्ह सेशन सुद्धा बघू शकतो. इथपर्यंत संधी आपल्याला शासन देते. त्यामुळे जेव्हा आपलं सिलेक्शन झाल्यानंतर जे काही आपण जेव्हा संघर्ष केलेला असतो त्याचं खरं चीज काय आहे हे आपल्याला ट्रेनिंग मध्येच कळते. आणि जी काही कॉलेज लाईफ असते, जी आपण मिस केलेली असते अभ्यासात, ती परत आपल्याला ट्रेनिंगच्या कालावधीत मिळते. आणि
खूप चांगला कालावधी असतो तो. आयुष्यातला सगळ्यात जो चांगला कालावधी असतो तो आपल्या ट्रेनिंगचा असतो. त्यामुळे जर आपण अभ्यास केला तर हे यश मिळतं हे आपल्याला तेव्हा कळतं. ओके, ओके. सो सो इंटरेस्टिंग. सर आता मग त्यानंतर तुमची एपी म्हणून पोस्टिंग आहे. ती पोस्टिंग आता कुठे आहे आणि तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत? सध्या मी सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून वर्धा येथे कार्यरत आहे. हम्म, आदिवासी विकास विभागाची ही पोस्ट आहे. हम्म, म्हणजेच माझ्या पदाची जे काही जबाबदारी आहे ते जे काही केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या आदिवासी लोकांकडच्या ज्या काही योजना असतात हम्म. त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं, त्या योजना त्या तळागाळातील घटकापर्यंत पोहोचवणं आणि त्यांना त्यांचं जे काही आर्थिक उन्नती करणं आहे, शैक्षणिक आर्थिक उन्नती करणं आहे ते आम्ही आमच्या पोस्टच्या माध्यमातून करत असतो. आणि जे आपल्याला वाटते की अभ्यास करताना की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे हम्म. त्याची खरी फिलिंग मला माझ्या पोस्टमध्ये दिसते. कारण जे काही एकदम मागासवर्गीय घटक आहे, ट्रायबल्स, त्यांना त्यांची सेवा करण्याची ही खूप चांगल्या प्रकारची मला जी काही संधी भेटलेली आहे त्याचं मी सोनं करण्याचा नक्की प्रयत्न करत आहे. आणि समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न जो काही आपला उद्देश होता तो आपण सफल करत आहेत असं वाटतंय. खूप छान सर. सर मग ह्या प्रवासामध्ये किंवा आतापर्यंत जो काही तुमचा एक्सपिरियन्स असेल तर त्यामध्ये अशी काही घटना, काही असा क्षण जो तुम्हाला वाटलं की मी चांगल्या ठिकाणी आहे, मी योग्य ठिकाणी आहे? हे तर मला प्रत्येक क्षणाला जाणवते की जे काही आपण पोस्टचा प्रिफरन्स टाकतो त्यामध्ये मी जी काही एपीओ पोस्ट सगळ्यात वरती टाकली होती ही टाकली तेव्हा असं वाटायचं की आपण काय टाकलाय किंवा काही कळत नव्हतं की हे पद नेमकं आहे काय. पण जेव्हा प्रत्यक्षात जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा कळलं की खरंच आपली या पोस्ट इतकी चांगली आहे की आपण क्षणाक्षणाला लोकांशी कनेक्ट राहून त्यांच्यासाठी काहीतरी करता येईल. आणि सोबतच आपला आपण जे काही त्यांच्यापर्यंत योजना पोहोचवणे आहे, त्यांची आर्थिक उन्नती करणे आहे, शैक्षणिक त्यांचा विकास करणे आहे, या गोष्टी आपण करू शकतो याचा नक्की आनंद आहे. खूप खूप छान सर. सर आज जी मुलं अभ्यास करतात राज्यसेवेची किंवा स्पर्धा परीक्षेची, तर तुम्हाला काय वाटतं त्यांनी कोणत्या चुका टाळाव्यात? अ, माझं म्हणणं आहे की तुमचं पहिले एक टार्गेट फिक्स करा. कारण अ, तुम्ही एमपीएससी करायची, राज्यसेवा करायची की कंबाईन करायची की या द्विधा मनस्थितीत न राहता, आता माहिती आहे एमपीएससीचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आलेला आहे आणि कंबाईन पूर्ण ऑब्जेक्टिव्ह आहे. त्याच्यामुळे आपण आपलं टार्गेट फिक्स केलं पाहिजे की आपल्याला करायचं काय, युपीएससी करायची आहे, एमपीएससी करायची की कंबाईन करायची आहे. त्यामुळे एकच टार्गेट जर फिक्स केलं आणि त्या दृष्टीनं योग्य नियोजन करून जर का आपण अभ्यास केला तर आपल्याला यश नक्कीच मिळतं. आता आम्हाला सुद्धा 5-6 वर्ष लागलेले आहे. कधीतरी आपल्याला 5 वर्ष लागेल, कोणाला 6 लागेल, कोणाला 7 लागेल, कोणाला 1च वर्ष लागेल, कोणाला 2 लागेल. पण कधी ना कधी आपण जर का अभ्यास करत राहिलो तर आपल्याला यश नक्की मिळतं हे मला यावरून कळतंय. ओके. सर ह्याच अनुषंगाने एक असा प्रश्न आहे की आता जे आम्ही पाहतो म्हणजे विद्यार्थी, एक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना ज्यावेळेस पाहतो तर विद्यार्थी काय करतात की बॅच किंवा अभ्यास चालू केला, एक 4-6 महिन्यांनी जाहिरात येते. जाहिरात आल्यानंतर मग राज्यसेवेचं कधी राज्यसेवेची येते की कंबाईनची येते. मग पटकन त्यांचा जो अभ्यास चालू असतो तो तिथं खंड पडतो आणि ते फॉर्म भरतात. मग त्या प्रीच्या तयारीला लागतात. तर अशा मुलांना काय तुम्ही मेसेज द्याल? माझं एवढं म्हणणं आहे की आपण टार्गेट फिक्स केल्यानंतर मला हे एक्झाम द्यायची आहे. आपल्या अभ्यासात सातत्य ठेवून, ओके. तो सातत्य इतका आवश्यक आहे. ते ठेवल्यानंतर मग कंटिन्यू आपण जोपर्यंत आपला तो अभ्यास होत नाही तोपर्यंत आपण, जर आपण आता एक एक्झाम द्यायची म्हटलं, दुसरी जी ऍड आली त्याचा फॉर्म भरत गेलो, अभ्यास करत गेलो तर आपला एकही अभ्यास चांगल्या प्रकारे होणार नाही. एक ना धड भाराभर एक चिंध्या एक होते. ना धड भाराभर चिंध्या होईल. त्याच्यामुळे एक स्पेसिफिक आपलं टार्गेट ठेवा. त्या दृष्टीनं जे काही सिलेबस आहे त्यानुसार योग्य चांगल्या प्रकारे अभ्यास जर का आपण केला तर आपल्याला नक्कीच यश मिळेल. ओके. तर विद्यार्थ्यांना सरांचे जे 2 मेसेजेस होते किंवा जे पॉइंट्स त्यांनी 2 पिन पॉइंट सांगितले, तर ते पहिला महत्त्वाचं तुमचं स्ट्रॅटेजी किंवा तुम्हाला कोणती एक्झाम द्यायची आहे आणि सेकंड कन्सिस्टन्सी, अभ्यासातलं सातत्य. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. सर तुम्ही तुमच्या सिलेक्शन नंतर एक प्रोजेक्ट हाती घेतला. तर जनरल सायन्स हे पुस्तक. तर तुम्हाला का वाटलं किंवा ही आयडिया एक पुस्तक बनवावं, पुस्तक लिहावं असं का वाटलं तुम्हाला? अभ्यास केल्यानंतर जेव्हा यश मिळालं आणि अधिकारी बनलो तेव्हा नेहमी असं वाटायचं की विद्यार्थ्यांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून त्यांना त्या गोष्टीचा फायदा होईल. याच विचारातून मग मी आणि माझी पत्नी अश्विनी
आम्ही दोघेही सायन्स बॅकग्राऊंडचे होतो आणि तीच उत्तम संधी आम्ही समजलो आणि विद्यार्थ्यांसाठी एक चांगला एक सायन्स विषयाची एक चौकट निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. कारण सायन्स विषयाला किती वाचावं, काय वाचावं हे हो. आम्हाला जो प्रॉब्लेम गेला होता तो विद्यार्थ्यांना जाऊ नये याच भावनेतून आम्ही ते स्वतःचं जनरल सायन्स पुस्तक प्रकाशित केलं. आता इंग्लिश एडिशन आणि मराठी एडिशन दोन्ही आमच्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि त्याचा विद्यार्थ्यांना खूप चांगला फायदा होत आहे, याचा आनंद आहे. ओके, मुलांचा रिस्पॉन्स फीडबॅक वगैरे तुम्ही घेतलं? यस, विद्यार्थ्यांचा जेव्हा फीडबॅक येतो आम्हाला तेव्हा अतिशय आनंद होतो की आपण जे काही मेहनत केलेली आहे, एक वर्ष जेव्हा आम्हाला पुस्तक तयार करायला लागतात ते एक वर्षाच्या मेहनतीनंतर जो आम्ही त्या बुकमध्ये कंटेंट देतो त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होतो आणि त्यांना कट ऑफच्या वर मार्क मिळून जेव्हा ते नोकरीवर लागतात आणि आम्हाला सांगतात की सर आम्ही तुमच्या पुस्तकातून अभ्यास करून आम्हाला आज ही नोकरी आहे, त्याच्यापेक्षा आनंद वेगळा कोणताच नसतो. सर, ह्या पुस्तकाचं जनरल सायन्सची पुस्तक आहे, मग त्याचा फायदा कोणत्या परीक्षेमध्ये आणि म्हणजे राज्यसेवेची प्रिलिम्स असेल किंवा मेन्स असेल किंवा कंबाईनची असेल तर तिथं कितपत फायदा आहे त्या पुस्तकाचा? आमचं जे पुस्तक आहे ते जनरल सायन्स विथ टेक्नॉलॉजी आहे. जनरल सायन्स म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, जे राज्यसेवेच्या प्रिलिम्सला आहे. म्हणजेच जे आता MPSCचा नवीन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे त्यात जे काही नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी खूप सोयीस्कर आहे. प्रिलिममध्ये त्यांना केवळ 300 पानांमध्ये आपण त्यांना चांगला कंटेंट उपलब्ध करून दिला जेणेकरून त्यांचे मार्क्स कव्हर होतील. सोबतच MPSC राज्यसेवेसोबतच कंबाईनचा पूर्व आणि मुख्य परीक्षा यामध्ये डिसाइडिंग फॅक्टर हा सायन्स झालेला आहे. कारण प्रीमध्ये 15 मार्क आणि मेन्समध्ये 20 मार्क टोटल सायन्स आणि टेक्नॉलॉजी या विषयाला आहे. त्याच्यामुळे आपण जनरल सायन्स सोबत टेक्नॉलॉजी सुद्धा टाकलेलं आहे जेणेकरून कंबाईनचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी जो टेक्नॉलॉजीचा अभ्यास आहे तो होईल आणि त्यांना चांगल्या प्रकारे कट ऑफच्या वरती मार्क मिळेल. सर, आता ह्या सगळ्या चर्चेनंतर एक रॅपिड फायर व्हायला पाहिजे. तर तुम्ही चहा प्रिफर कराल की कॉफी? चहा. चहा का? आता चहा आपण दिवसातून कितीही कट पिला तरी काही वाटणार नाही, ते जनरल वाटतं. कॉफी आपण जास्त पिऊ शकतो. म्हणजे चहा एक इमोशन आहे. इमोशन आहे. ओके. मॉर्निंग स्टडी की नाईट स्टडी? मॉर्निंग. ओके. लायब्ररी का रूम? लायब्ररी. कारण आपण विषय हा असते की आपण एक लायब्ररी जेव्हा जातो अभ्यासाला तेव्हा आपलं एक आपल्याला माहित असते की आपण इथे कोणत्या कामासाठी आलोय. आपण अभ्यासासाठी आलेलो आहे. त्याच्यामुळे घरी अभ्यास केला तर काय होतात, घरचे आपल्याला काही कामं सांगतील किंवा काहीतरी डिस्टर्बन्स येईल. त्यापेक्षा जर आपण लॅबमध्ये अभ्यास केला की आपण फोकस असतो की आपण या कामासाठी इथे आलो आहे. त्यामुळे आपण फालतू गोष्टीकडे लक्ष देणार नाही आणि आपण अभ्यासच करणार. आणि कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट असतं. राईट. ओके. सर, ऑनलाईन क्लास की ऑफलाईन क्लास? केवळ ऑफलाईन. म्हणजे आम्ही तरी सगळे ऑफलाईन क्लास केलेले आहेत, पण आताचा जे जनरेशन आहेत त्यानुसार आपण ऑनलाईनला सुद्धा ते अडॅप्ट योग्य प्रकारे करत असतील तर काही हरकत नाही, पण ऑफलाईन स्टडी कधीही चांगली ऑनलाईन पेक्षा. ओके. डिजिटल नोट्स की हँडमेड नोट्स? नो डाऊट हँड रिटन नोट्स. आपण ज्या स्वतः नोट्स काढत असतो मार्केटमधल्या रेडीमेड नोट्स काहीच कामाच्या नाही. आपण जोपर्यंत आपण स्वतः आपल्या स्वतःच्या नोट्स काढत नाही आणि जोपर्यंत त्याची वारंवार रिव्हिजन करत नाही, पाठ करत नाही, तोपर्यंत आपल्याला यश मिळणार नाही. त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना हेच सांगणं आहे की आपल्या स्वतःच्या हँड रिटन नोट्स प्रत्येक विषयाच्या बनवा आणि त्याची परीक्षेच्या वेळेस योग्य प्रकारे रिव्हिजन करा आणि तेव्हाच तुम्हाला परीक्षेत काय आहे ते आठवेल. हो, बरोबर. मी पण ह्या मताशी सहमत आहे. हँड रिटन नोट्स नक्कीच मला फायदा करेल, कारण नोट्स ज्यावेळेस बनवत असतो तर ऍटलीस्ट 2 ते 3 वेळा आपली रिव्हिजन होत असते फक्त लिहिताना. एकदा वाचतो, पुन्हा लिहितो, पुन्हा चेक करतो. तर मला वाटतं हँड रिटन नोट्स या परफेक्ट आहेत आणि तुम्ही सुद्धा ह्या गोष्टी फॉलो करा. तर सर, खूप छान वाटलं तुमच्याशी चर्चा करून आणि जे काही तुमचे सजेशन्स होते, जे मुद्दे होते ते नक्कीच विद्यार्थ्यांना सुद्धा पडतील आणि विद्यार्थ्यांनी त्याची अंमलबजावणी करावी असं एक प्रामाणिक मत आहे. तर थँक्यू सो मच सर वन्स अगेन फॉर कमिंग हिअर अँड शेअरिंग युअर थॉट्स. थँक्यू.